नांदेडच्या 2026 सालामधल्या या 23व्या नामस्मरण चातुर्मासामध्ये आज दिनांक 14 ऑगस्ट 2026 म्हणजे या चातुर्मासातला नामस्मरण दिन क्रमांक 21 या अंतर्गत सद्ग्रंथ वाचन यामध्ये श्रीमद भागवतातल्या एकादश स्कंदावर शांतिब्रह्म संतश्रेष्ठ श्री एकनाथ महाराज यांनी निरूपित केलेलं जे एकनाथी भागवत आहे त्या एकनाथी भागवताच्या 10व्या अध्यायामधल्या साधारण 190 ओव्यापर्यंत आपण काल भाग पाहिला. आज 191व्या ओवीपासनं आपण वाचन आणि निरूपण करणार आहोत. यासाठी उपस्थित माता भगिनींच्या बंधूंच्या चरणी विनम्र अभिवादन करतो आणि आपल्या नित्याच्या वाचन निरूपण सेवेला सुरुवात करतो. सज्जन हो, आपला कालचा जो विषय सुरू होता तो कसा होता की 2 लक्षणं आपली पाहून तिसऱ्या सत्शिष्यांची लक्षणं किंवा सत्शिष्यांमध्ये असलेल्या सद्गुणांची चर्चा नाथ महाराज आपल्याला बरोबर करतायत, आपल्याला सांगतायत की आपण या परमार्थ मार्गावर चालत असताना महाराजांनी जे सांगितलं की नाम समजून उमजून घ्या. अनेक संतांनी सांगितलं की नामाची काही पथ्यही पाळा. तर या पथ्यांमध्ये आपण कसं वागावं आणि आपण वागण्यासाठी आपली वृत्ती कशी असावी. मुळात आपली वृत्ती अनेक दोषांनी आज कलंकित झालेली आहे. ही वृत्ती आपली कशी असावी यासाठी नाथ महाराज आपल्याला सत्शिष्याचं, खऱ्या भक्ताचं, खऱ्या साधकाचं की जो नामधारक आहे पण ज्याला उत्तम असा नामसाधक व्हायचा आहे त्यांनी खालील प्रमाणे आपल्या वृत्तीचा अभ्यास करून, खरं म्हणजे परमार्थ किंवा अध्यात्म म्हणजे काय, तर खरं म्हणजे हे वृत्त्यंतर आहे. वृत्त्यंतर म्हणजे काय, तर वृत्तीमध्ये होणारा सकारात्मक बदल हा याला वृत्त्यंतर म्हणतात. बर, आता हे सगळं तात्विक झालं किंवा पुस्तकी भाषेमधलं झालं नाही का, व्याख्या झाल्या, डेफिनेशन्स झाल्या. पण वृत्त्यंतर म्हणजे नेमकं काय, सकारात्मक वृत्तीमधला सकारात्मक बदल म्हणजे नेमकं काय अपेक्षित आहे, अगदी सोप्या भाषेत आपल्याला कसं सांगता येईल, कसं समजून घेता येईल किंवा कसं आपल्याला वागायचं आहे. तेव्हा अगदी सोप्या भाषेत महाराजांनी सांगितलं की आपल्या सगळ्यांच्या लक्षात येतं आपण की आपण काय वागतो प्रपंच करताना. बरं, परमार्थाचं तर आपण नंतरच्या याला जाऊ की प्रपंच करताना सुद्धा रामानंद महाराजांच्या ओवीबद्ध ग्रंथामध्ये त्यांनी असं सांगितलंय की रामानंद महाराज म्हणाले रामानंद महाराजांची ती द्वारकेची यात्रा, परवा आपण थोडस त्याच्यावर बोललो की आनंद सागरांची ही कन्या रामानंद महाराजांना थोरल्या महाराजांनी निश्चित केली, त्यांचा विवाह करून दिला. आनंद सागरांनी देह ठेवलेला आहे. आर्थिक परिस्थिती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ते लग्नच म्हणजे कपडे लत्ते हळद सुद्धा गोंदवल्यातली महाराजांनीच घेऊन महाराजांनीच रामानंद महाराजांना लावली आणि त्यांना म्हणाले की तुम्ही आता दोघेही काय करा, दोघेही जालन्याच्या राम मंदिरात जा म्हणाले. आनंद सागरांनी देह ठेवला, तिथलं सगळं पाहायचंय, तुम्हाला वाढवायचंय. बरं, तुमच्या दोघांना हा जालन्याच्या मंदिराचाच प्रपंच पाहायचा आहे, वाढवायचा आहे म्हणाले. 16 वर्षाच्या कृष्णाबाई आणि 24 वर्षांचे रामानंद महाराज. एकच वर्ष म्हणजे पहिल्या वर्षभरातले सण सगळे महाराजांनीच शिष्यांनी सगळे केले. त्या दरम्यान मिळालेल्या पैठण्या काय, वस्त्र, प्रावरण, जे काही 2-5 दागिने ब्रह्मचैतन्य महाराजांनी त्यांच्या अंगावर घातले ते 1 वर्षांनी
रामानंद महाराज द्वारकेच्या यात्रेला गेले आणि निघताना आपल्या पत्नीला म्हणजे कृष्णामाईंना म्हणाले, आपल्या बरोबर घरात जेवढं आहे तेवढं घ्या बरं सगळं. आणि तो प्रसंग आपल्याला माहिती, गोमती नदीवर सगळं त्यांनी दान करून घेतलं. किती दान केलं तर रामानंद महाराजांनी फक्त पंचा नेसला आणि स्वतःचं धोतर आपल्या पत्नीला देऊन सांगितलं की अंगावरची जी तुझं वस्त्र आहे ते पण दान करायचं बरं आपल्याला. कुठलीच कुरकुर न करता ते सांगतील त्याप्रमाणे कृष्णामाईंनी केलं. हे सगळं वर्णन करत असताना रामानंद महाराजांच्या पोथीमध्ये आदरणीय बाबाजी मेरेकर लिहितात की आपल्या घरी जर स्वाशीन आली आणि तिला जर एखादं ब्लाउज पीस द्यायचं असेल तर आपल्या घरामध्ये काय परिस्थिती निर्माण होते. मला सांगायचं काय की महाराज म्हणाले, आपल्या वृत्तीमध्ये जो बदल करायचा, वृत्त्यंतर करायचंय, सकारात्मक वृत्तीतला बदल म्हणजे काय तर अगदी सोप्या भाषेत आकुंचित असलेली आपली जी बुद्धी आहे, वृत्ती आहे, ही आकुंचित, अगदी थोडी, ज्याला नॅरो माइंडेड पटकन लक्षात, नॅरो माइंडेड ते लक्षात येत, तसं ब्रॉड माइंडेड आपल्याला विशाल अंतःकरणाचं होणं हा वृत्त्यंतराचा भाग आहे. आणि हा वृत्त्यंतराचा भाग होणं, अशी विशाल वृत्ती होणं, हे सकल संतांना अपेक्षित आहे. आणि म्हणून सत्शिष्यांची लक्षणं किंवा सद्गुण सांगताना पहिल्यांदा त्यांनी सांगितलं, पहिला सद्गुण आपल्याकडे बनवूनच घ्यायचा, तो आपल्याकडे नाही आहे. आपल्याला वाटतंच मला विचारलंच पाहिजे, मनानेच ठरवून घ्यायचं की मी कुणीच नाही आहे, मी यत्किंचित आहे. म्हणून ते किंकराचे ना, किंकर आपल्या याच्यामध्ये शब्द येत होता, तसं आपण किंकर आहोत. अगदी छोटा बारीक खडा सुद्धा आपण नाही आहे. आपलं व्यक्तिमत्व शून्य आहे. त्याचं कारण माझ्या सद्गुरूंच्या चरित्राचा विचार करत असताना, या ब्रह्मांडाचा विचार करत असताना माझं स्थान किती आहे या विश्वामध्ये? काहीच नाही. एवढ्या मोठ्या भारत देशात किती विशाल प्रदेश आहे. उत्तर प्रदेशची लोकसंख्या तिथले जर आपण हे पाहिले तर केवढं मोठं आहे ते. त्या मानाने या नांदेडमध्ये एवढ्याशा ठिपक्या एवढे आपलं घर नाही, पण त्या घर बांधण्याचा अभिमान मला किती असतो. बापरे, इतकं असं, मी ही गाडी घेतो, मी ती करतो, केवढा अभिमान आहे. जगाच्या तुलनेमध्ये माझं व्यक्तिमत्व, माझं ज्ञान, माझं काय, सगळं सगळं किती शून्यत्व आहे. हे जेव्हा लक्षात येईल ना, तेव्हा लक्षात येईल पहिला सद्गुण की सन्मान कुठेच इच्छुक आहे. साधकाने कधीच सन्मानाची अपेक्षा, मी कुणीच, आणि ही केव्हा होईल की मी कुणीच नाही, मी फार छोटा आहे, मी अज्ञानी आहे, अज्ञान मी लेकरू, ही आपली भूमिका असावी. नंबर 2 ते म्हणाले निरमत्सरता असावी, मत्सर करू नये कोणाचं. तिसरं आपलं कालचा जो विषय सुरू आहे तो विषय आहे दक्षता किंवा सावधानता. साधकाला प्रपंचात सुद्धा ही गोष्ट दोन्हीकडे खूप महत्वाची. आणि ज्याला प्रपंच दक्षतेने, महाराज म्हणाले ना, माझ्या माणसाने फार सुंदर सांगितलं. महाराजांचं पहिलं वाक्य आहे की माझ्या सगळ्या शिष्यांना मी परमार्थ करत असताना सुद्धा व्यवहाराला सोडून काहीच सांगितलं नाही. व्यवहार सोडूच नका म्हणा, व्यवहाराला धरून प्रपंच करा. प्रपंच फार, माफ करा, परमार्थ तसा फार सोपा आहे म्हणाले. महाराज म्हणाले विद्वान लोक तो फार अवघड करून सांगतात, वेगवेगळे सिद्धांत सांगतात, माणसाला काहीच कळत नाही म्हणाले. इतका अवघड तो निश्चितच नाही. आणि एकच गोष्ट आहे म्हणाले, काय, मी करता सोडून द्या, राम करता एवढी भावना झाला तुमचा प्रपंच तुमच्या कल्पना. अहो, महाराजांची केवढी आश्वासन आहे, मी तुम्हाला अनुग्रह दिला, माझे ओठ तुमच्या कानाला लागलेत ना, मग ते पादुकांचे जरी असले तरी तेच आहेत बरं. महाराज म्हणाले ज्याच्या कानाला माझे ओठ लागले, ज्याला मी अनुग्रह दिला, त्या क्षणी मी त्याची प्रापंचिक आणि पारमार्थिक जबाबदारी मी स्वीकारलेली. त्याने फक्त मी सांगेल त्याप्रमाणे वागावे, आणि तो शिष्य जर त्याप्रमाणे वागेल तर त्याचा हात मी रामाच्या हातात दिल्याशिवाय राहणार नाही. आणि एका ठिकाणी तर महाराज म्हणाले त्याला रामरूप बनवल्याशिवाय मी राहणार. एवढं आश्वासन विदाउट एनी क्वालिफिकेशन कोणी देईल का? फक्त सद्गुरू देऊ शकतो. बँकेमध्ये तुमच्या FDR मध्ये किती आहे, तुमचे किती FDR असू द्या, जितकं FDR आपले आहेत तेवढं कर्ज द्याव केले त्यांनी. समजा माझे एक 10 लाखाचे FDR, 10 लाख तरी मला न, माझेच मला द्यायचे की नाही देत. 80, 85 सोन्याचं आपण ते काय गृहतारण काय म्हणतात, सॉरी काय म्हणतात, गोल्ड लोन, गोल्ड, पटकन लक्षात, गोल्ड लोन.
10 तोळे असलं तरी ते 10 तोळ्याचे पैसे देतात का आपल्याला? ही आपली लायकी आहे. आणि अशी लायकी असलेले आपण, ज्यांनी आपलेच पैसे देऊन आपल्याला दारात उभं करण्यासाठी ऍप्लिकेशन द्यावं लागतं, अशी परिस्थिती असताना सुद्धा मला माझ्या मीपणाचा किती अहंकार आहे, हा विवेक सज्जन जर वापरला तर हे वरचे 2 गुण आपल्याला, की निर्मत्सरता असावी, सन्मान इच्छू नाही. आणि तिसरं म्हणाले तेव्हा म्हणतात भगवंत, उद्धवा, त्याही उद्धवाला सांगावं लागतं, याही उद्धवाला सांगावं लागतं. ते म्हणाले, हे चतुर उद्धवा ऐक, आळस आणि निद्रा या 2 गोष्टी साधनेमध्ये अत्यंत मोठी आडकाठी निर्माण करतात. तेव्हा या 2 दुर्गुणांना तुझ्याजवळ कधीही ठेवू नको. सज्जन हो, काय सांगू मी तुम्हाला, याचा विषय तर सोडूनच द्या प्रपंचाचा. त्याच्यात तर नुकसान आहेच. आपण काल समर्थांचं पाहिलं की आळस उदास नागवना, आळसे करंटेपणाच्या खुणातीने, करंटच पडलेला आहे. पण अगदी आपल्या नामसाधनेमध्ये आदरणीय बाबा नेहमी सांगायचे, बाबा बिरसर, त्यांच्या जीवनचरित्रा आनंद साधना म्हणून आपण 5 छोटं पुस्तक आहे, एवढंच पुस्तक आहे. आनंद साधना असं 100 पानांचं जास्तीत जास्त असावं, छोट्या एवढ्या. त्याच्यामध्ये उल्लेख आहे की या ज्येष्ठ नामसाधकांनी आपल्या आयुष्यातला बराच काळ, उत्तर आयुष्यातला म्हणण्यापेक्षा अगदी तारुण्यापासनं, रात्री फक्त 1 वाटीभर ताक, आपली तांदळाची पेज, एखादं फळ, कपभर दूध, एवढं पिऊन झोपावं. त्याचं कारण काय, तुम्हाला पहाटे 2:30-3 जाग यावा. उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म, टाकच राहावे आहुत्या. हो, आणि मग रात्री उशिरा भरपूर गोड पदार्थ जेव्हा आपण खातो तेव्हा 3:30-4:45 जाग येते. परवा एका सत्पुरुषाचं चिंतन ऐकताना त्या सत्पुरुषांनी असं सांगितलं, फार मोठे नामसाधक असलेले, ते म्हणाले, ती क्लिप पण अवेलेबल आहे, आपण पाहू शकता. त्याचं टायटल असेल असं आहे हिंदीमध्ये, अगर 3-3:30 बजे आप जागते होंगे डॅश डॅश डॅश, आपण ते पाहावं म्हणून त्याचं टायटल दिलं. त्या संत महात्म्याने असं सांगितलं की जर तुम्हाला 3:30-4च्या दरम्यान जाग येत असेल, त्याच्यानंतर 3:30, 4, 5, 5:30 केव्हाही जर तुम्हाला जाग येत असेल तर कृपया पुन्हा निजू नका. त्याच्यात त्यांनी असं सांगितलं की तुम्हाला असं वाटलं की मी आता माझं वय झालं, मला डायबिटीज झाला, मला हे आहे म्हणून मला लघुशंका लागते, म्हणून मला जाग येत असेल, मी रात्री जास्ती पाणी पिलं म्हणून मला जाग येत असेल, तर असं बिलकुल समजू नका. ते संत महात्मे म्हणाले की परमात्मा तुम्हाला काहीतरी मार्गदर्शन करून साधनेच्या मार्गामध्ये पुढे नेण्याचा प्रयत्न करतो, म्हणून तुम्हाला 3:30-4 जाग येते. येत असेल तुम्हाला वॉशरूमला जाण्याची भावना, पण परमात्मा किंवा तुमचं उपास्य दैवत किंवा तुमचे सद्गुरू त्यावेळेला मुद्दाम होऊन तुम्हाला साधनेसाठी जागवत असतात. आणि आपण नेमका विचार करतो याच्या विरुद्ध, नाही मला याच्यामुळे जाग आली त्याच्यामुळे. म्हणून सज्जन हो, रात्रीचा आहार, ते जे म्हणाले ना, दक्षता आणि सावधानता ही, आळस निद्रा या 2 गोष्टी जपासाठी सुद्धा चांगल्या नाही. म्हणून रात्रीचा आहार एक तर लवकर घ्यावा, कमी घ्यावा. हे तुम्हाला साधलंय का? नाही. मग तुम्ही का सांगता? नाथ महाराजांनी सांगितलं. का सांगता? मला या मार्गावर चालायचं आहे. आपण प्रामाणिक असा. बघ, पुन्हा सांगितलं की हा अभ्यास आहे, आणि हा सगळ्यांना म्हणून आपल्याला करायचा आहे. मी उगे 2 ग्रंथ वाचले म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा फक्त प्रयत्न करतो. इथे काही मी तुम्हाला फार अधिकारवाणी नाही.
सांगण्याचा माझा अधिकार निश्चित नाहीये. फक्त दोन चांगल्या गोष्टी सत्संगाच्या चातुर्मासात ज्या तुम्हाला त्याहीपेक्षा मला नामाच्या बाबतीत, नामामध्ये क्षणभर का होईना, थोडं जास्त का होईना, एकाग्र होण्यासाठी घ्या. तर सज्जनो, ही दक्षता, ते म्हणाले की आळस किंवा निद्रा आपल्या मनाला तिचा स्पर्शच होऊ द्यायचा नाही. आणि दक्षता हे तिसरं लक्षण. साधकाच्या जीवनामध्ये सावधानता अत्यंत आवश्यक आहे. क्षणोक्षणी सावधानता आपली असली पाहिजे. आणि पुढे म्हणाले की साधकाने कायम या विचारामध्ये राहावं की माझा यत्किंचितही वेळ वाया जाता कामा. ही सावधानता आहे की मी काय केलं. म्हणून म्हणलं ना की आता आपल्याकडे मोबाईल, एक साधी गोष्ट, आपल्याला एक नेहमीचा चाळ आहे, सगळ्यांना येतो. सारखा खिशातला मोबाईल काढायचा पण पाहायचं कोणाचा मेसेज आला आणि मी कोणाशी बोलू का. हा जो चाळा आहे ना, जितक्या वेळा आपण मोबाईल हातात मध्ये घेणार आहे त्या प्रत्येक वेळेला 3 वेळा श्रीराम जयराम म्हणायची एक सवय लावायला काय हरकत आहे. किती वेळा आपण दिवसातून मोबाईल पाहतो सगळेजण. जे पाहत नसतील ते अत्यंत वंदनीय आहेत, काहीच प्रश्न नाही. पण मला असं वाटतं असे खूप रेअर आहेत, खूप कमी आहेत. तर आपला वेळ वाया जाता कामा नये म्हणून साधकाने कायम आपल्या ध्येयाप्रती स्टिकअप राहायला पाहिजे. पण दुसरी गोष्ट आपलं ध्येयच नाही. आणि म्हणून 13 कोटीच्या संकल्पाची योजना आपण महाराजांच्या कृपेने केली. 13 कोटी संकल्प झाला की मला 330 माळा पर डे करायच्या. आम्ही दोघं मिळून करणार आहेत, पण आपण कायम लक्षात येते की ही काही करणारच नाही, म्हणजे तिने म्हणावं हे काही करणारच नाही, मलाच 330 करायच्या. या भावनेने दोघांनी काम जर सुरू केलं तर मला असं वाटतं आपण आपला वेळ वायाच जाणार नाही. अरे थोडा वेळ मिळाला का, चला नामाला बसू. थोडा वेळ मिळाला का, नामाला बसू. जाता येतात, चला भाजीला आज पायीच जाऊ. किती मिनिटं, 10 मिनिटं लागतात. 5 माळा होतात, 4 माळा धरायला हरकत नाही. काउंटर असलं तर 10च्या 10 धरू शकतो. साधकाने या आळसाला, या निद्रेला, नवे नवे माझ्या वाट्याला आलेला प्रत्येक क्षण वाढदिवसाच्या दिवशी खरंच म्हणजे 13 तासांचा जपच करावा. आणि संध्याकाळी लोकांना बोलवावं जेवायला, हे बोलवायचं असेल तर बरं का. पण 13 त्यांना सगळे संध्याकाळी या, नाही तर मग त्यांना म्हणायचं की 3 ते 6 माझ्या वाढदिवसानिमित्त जप आहे आणि मग 6 वाजता मी तुम्हाला पावभाजी देतो बाहेरून आणलेली किंवा काय असेल ते, घरी करायची नसेल. पण तो जर 3 ते 6 जपाला येत असेल तर आपण मात्र सकाळीच मात्र 6ला बसावं. पण तो वाढदिवस नाहीये, तो घट दिवस आहे आणि त्याला आपण सेलिब्रेट करतो. काय गेलं आयुष्य म्हणून कशासाठी 43 आणि 42 वाड्या काय असेल तो, म्हणजे काय असं होऊ नये थोड्याचा जो काही वाढदिवस. म्हणून नाथ महाराज हे सांगतात की साधकाच्या जीवनामध्ये ना साधनेला, सावधानतेला अत्यंत महत्व आहे. खरा साधक झोपेला, निद्रेला बाजूला टाकतो आणि आपला क्षणही वाया जाणार नाही याची पूर्णपणे. पुढे ते म्हणतात की साधक म्हणजे कोण आहे हो म्हणाले. साधक म्हणजे या परमार्थ मार्गावरचा प्रवासी आहे. आपण सगळे प्रवासी आहे. ते पद नाही का, ही रामनाम नौका भवसागरी, किती गोड पद. पदावरून आठवण आली की हे पद गोसीनाना, जे आपण प्रवचनाचं पुस्तक वाचतो की ते प्रवचन ज्यांनी संकलित करून 365 प्रवचनं आपल्या सगळ्यांना दिली, फार मोठं काम गोसीनानांनी केलं. त्यांना नाना म्हणायचं काही, गोसी गोखले. महाराजांच्या कृपेने ते आपल्या घरी येऊन गेलेले. तर गोसीनाना रोज हे पद म्हणायचं, रोज. टेक्स्टाईल इंजिनियर माणूस, अत्यंत निष्ठावान, अत्यंत खरे. म्हणजे ते मिळून तुम्हाला सन्मान इच्छू नाही म्हणजे किती गोष्ट आठवली म्हणून तुम्हाला सांग. गोंधळलेल्या दर्शनाच्या रांग लागलेली होती समाधी मंदिरामध्ये आणि गोसीनाना रांगेमध्ये दर्शनाला उभे होते. साधा पांढरा शर्ट, साधा आपलं पॉलिस्टरचं एक शर्ट घातलेलं गोसीनाना उभे. त्यांच्या अशी रांग होते, पुढे एक माणूस होता, मागे एक माणूस. आणि त्या रांगेमध्ये तो पुढचा माणूस मागच्या माणसाला, दोघेही सद्भक्त सगळे. तो पहिला भक्त मध्ये गोसीनाना, मागच्या गोसीनाना आपल्या हातात माळ घेऊन श्रीराम जयराम जय जयराम श्रीराम जयराम नाम घेतो. तो समोरचा माणूस मागच्या माणसाला, गोसीनानांच्या मागच्या, ओ तुम्हाला माहिती का ते प्रवचनाचं पुस्तक वगैरे. नाही हो, मी पहिल्यांदा गोंधळ.
अहो ते गोसी गोखले नावाचे एक टेक्सटाईल इंजिनियर आहेत म्हणाले, आणि त्या माणसाने हे सगळे महाराजांचे प्रवचन वेगवेगळ्या लोकांकडनं मागून घेतले, ते लिहून काढले, त्यांची विषयानुसार वेगवेगळी रचना केली म्हणाले, आणि त्यांनी पुस्तक दिलं. आणि काय तर तो मागचा माणूस काय म्हणला, अहो तेच तर प्रवचनाचं पुस्तक गेली 2 वर्ष मी वाचतोय म्हणाले, त्याच्यामुळे मला गोंदवलेलं या वाटलं. गोसीनाना, मला सांगा आपण तिथे गोसीनानाच्या रूपात जर उभे असतो तर गोसीनाना असे इकडे सुद्धा पाहिलं की कोण बोलतंय, कोणाशी बोलतंय. जेव्हा हे तिघही दर्शनाला, म्हणजे आता एका मागे एक होते, तिघही दर्शनाला गेले, समाधी मंदिरात कोणीतरी होतं, आणि गोसीनाना आले म्हणून त्या पुजाऱ्यांनी, तत्कालीन पुजाऱ्यांनी नमस्कार करून त्यांना विशेष असं नारळ प्रसाद सगळ्यांना दिला, पण यांना नारळ दिला. तर ते माणसं दोघे पावलेले, आपल्या दोघाला पेढा दिला, यांना नारळ पेढा कसं काय दिला. पण ते पुढे थोडं गेल्यावर त्यांनी एकमेकांना विचारलं, ते हे गोसी आहेत म्हणे, गोसी गोखले. तेव्हा त्या दोघांनी त्याला सन्मान इच्छू नाही म्हणजे मी कोणीच नाही. पहिल्या 5 आवृत्त्या गोसीनानांनी स्वखर्चानी, यशवंत जोशी नावाचे प्रकाशक होते, त्यांनी प्रकाशित केल्या. 5 प्रती झाल्यानंतर त्यांनी ते प्रवचनाचं सगळं पुस्तक आपल्या गोंदवाल्याच्या संस्थांना समर्पित केलं आणि म्हणाले याच्या पुढे याचे प्रकाशक महाराज म्हणजे गोंदवाल्याचं संस्थान. आज माझ्या मित्राने 35 का 36वी आवृत्ती, करोडो प्रती, लाखो नाही, जगभरामध्ये इंग्रजी, मराठी, हिंदी, तमिळ, फ्रेंच, जर्मन इतक्या सगळ्या भाषांमध्ये वितरित झाले. आणि घरोघरी त्या प्रवचनाच्या पुस्तकामुळे नामाकडे लागणारी माणसं, सन्मान इच्छू नये, दक्षता, इतकी दक्षता. सज्जन ते म्हणाले की साधक म्हणजे परमार्थ मार्गाचा प्रवासी आहे, आणि या प्रवासामध्ये तुम्ही चालत जर राहिलात ना तर तुम्हाला इतके ज्येष्ठ साधक सहजतेने मिळतील, सहजतेने संत मिळतील म्हणाले. महाराजांचं ते वाक्य आहे ना आपल्याला की तुम्ही फक्त नाम घ्या, नका, तुम्हाला नाही जमत घराच्या बाहेर जाणं, तुमच्याकडे तुमची शक्ती नाही, आर्थिक नसेल, शारीरिक नसेल, काही दिवसांनी मानसिक नसेल, समजा जाणं शक्य नाहीये तुम्हाला, तुम्ही फक्त घरी नाम घेत राहा आणि तुमच्या उपास्य देवतेला, तुमच्या सद्गुरूंच्या जवळ बसून, ती तस्वीर नाही, ते स्वतः बसले, या भावनेने घेतला. महाराज म्हणाले संत तुम्हाला धुंडाळीत येतील, महाराजांचा शब्द आहे धुंडाळीत, ते तुम्हाला ढुंढतील, ते तुम्हाला शोधतील, ते तुमच्या घरी येतील. आणि हे सत्य, सत्य त्रिवाच्या सत्तेवर याची अनुभूती अनेक साधकांना आपल्या घरी बसल्या बसल्या येते. मी तुम्हाला काय सांगू, आत्ता आपल्याकडे महाराजांच्या कृपेने या 4 महिन्यामध्ये आपण जेव्हा जे बोललो होतो बेळगावच्या शिवकामध्ये, त्यांचा आजच सकाळी की मी या 4 महिन्यात येऊन जाणार आहे. 82 वर्षाचं वय, पेस मेकर त्यांना 2 वर्षापूर्वी बसवलेला आहे. ते म्हणाले मी येतो बरं. मला म्हणाले मुकुंदा मी फक्त देहानी बेळगावमध्ये, मनाने तुझ्या घरी बसलेला आहे. एवढ्या मोठ्या साधकांनी आपल्या चैतन्य उपासना म्हणण्यासाठी एवढे आशीर्वाद द्यावे. आदरणीय दिडे बाबा म्हणाले माझे प्रकृती अस्वास्थ्य आहे, माझं 87 वर्षाचं वय म्हणले मुकुंदा, पण 2 दिवसांनी तुला सांगतो यायचं ते. काय आनंद आहे मला सांगा. हा कशाने, फक्त आपण सगळेजण एकत्र आलो, एक विचार केला, महाराज आपल्याला बोटाला घेऊन चालतायत. अरे 23 वर्ष झाले, आज साधी गोष्ट नाही बरं. आणि महाराज म्हणाले की हा परमार्थाचा साधक म्हणजे परमार्थ मार्गाचा प्रवासी आहे म्हणाले, आणि संत या मार्गातले आपले सोबती आहेत. वेळोवेळी महाराज आपल्याला धरून चालवतात. मी तुम्हाला सांगतो ना, आपण असं कधी समजू नये की आपले सद्गुरू देहात नाहीये, ते आहेतच. कारण देह त्यांचं एका वेळेचं एक सगुण रूपातलं एक स्वरूप होतं. आज ते नाहीत तरी ते चराचरात आहे, आणि ते वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन करतात. आणि एकदा या संतांची गाठ पडली म्हणजे ना, साधकाचं साधन अखंड चालतं. वाक्य बघावं नाथांचं काय, एकदा संतांची गाठ जर पडली म्हणाले तुमची, पुन्हा सांगतो की संत देहातच असणं आवश्यक नाही, कारण देह हे संताचं किंवा सद्गुरूंचं खरं स्वरूप नाही. कारण महाराज म्हणाले मी देहात होतो तेव्हाही नव्हतो, आज देहात नाही तरी मी आहे, कारण मी एका नामामध्ये सकल संत. आपण जी आरती म्हणतो सज्जन हो, जय जय आरती श्री गुरु राया, ही आरती सद्गुरु तत्वाची आहे. समर्थांच्या शिष्यानी, मला नाव आठवत नाही त्यांचं, त्यांनी समर्थ
आजच्या काळात केलेली ही सद्गुरु तत्वाची आहे. शेवटचं कडवं काय आपलं त्याचं, जगत जीवन प्रभू मंगल धामा नाम रूपातीत तू अभिरामा. दिस इज अंडरलाईन. हे सद्गुरु तत्व आहे. म्हणून देहाला महाराज म्हणाले, अरे तो पंचमहाभूताचा आहे. देह सडका नासका म्हणाले, तो कायम नाही राहणार. राम आले, कृष्ण आले, त्यांनाही जावं लागलं म्हणाले, कारण ते देह घेऊन आले. देह आला म्हणजे तो जाणारच म्हणाले. पण माझं स्वरूप किंवा संतांचं स्वरूप, सद्गुरूचं स्वरूप इतकं काही लिमिटेड आहे का, इतकं काही छोटं आहे का? ते म्हणाले नाही, ते विश्वव्यापक आहे. त्याच्यामुळे ते म्हणाले, पुन्हा सांगतो मी तुम्हाला, की एकदा संतांची गाठ पडली की साधक खऱ्या साधकाचं साधन अखंड चालतं. शांतपणे विचार करा, मी अनुग्रह घेतला तेव्हा कसा होतो, अनुग्रहाच्या पूर्वी मी कसा होतो, अनुग्रह घेतला त्या दिवशी मी मेरुमणी कधी हातात पुन्हा येईल याची वाट पाहत होतो. एक माळ मी करत होतो, काही दिवसांनी मी ती माळही केली नाही. बराच काळ माझ्या प्रपंचाच्या कार्यामध्ये मी गुंतून राहिलो आणि पुन्हा मला त्या नामाची गोडी लागते आणि नामाची राशी पडते. हे कसं शक्य आहे? एकदा त्या सद्गुरूंची कृपा दृष्टी. म्हणून ब्रह्मानंद महाराजांनी ज्या वेळेला दिवसा मिरवणूक काढून मशाली पेटवल्यानं त्याच्याकरता हे एकदा महाराजांची दृष्टी पडू द्या तुम्ही. की तुम्हा सगळ्यांना पुन्हा पुन्हा सांगतो की हे जे अधिष्ठान आहे आपापल्या घरी आपण जे ठेवलंय ना, इथे महाराजांना तुम्ही त्या श्रद्धेने जेव्हा स्थापन करताना तेव्हा त्या घरामध्ये कोणी पाऊल टाकायचं हे त्यांनी ठरवलेलं आहे. म्हणून आपण कोणाविषयी नाराज होऊ नये. ज्यांची इच्छा आहे तीच व्यक्ती इथे येईल, अदरवाईज नाही येणार दिसत. आपण सांगत राहावं, या बरं जपाला, या बरं जपाला. नाही आलं तर आपण रागवू नये. याचं कारण असं आहे की त्याच्या मागे त्याचं दुरीत काय आपल्याला काय माहिती. दिसताना दिसतं की तो येऊ शकत नाही, अमका अडचण आणि तमका अडचण, पण ती अडचण का, तर ते दुरीत आहे. दुरीत आहे म्हणजे मागच्या जन्माचं काहीतरी. काय सांगू तुम्हाला मी, हे शब्द सगळे महाराजांचे. मला वाटतं साधारण 74, 75, 76 सालची घटना. साखरखेड्यामध्ये महाराज देहात असताना रोज दुपारी 4:30 वाजेपर्यंत महाराजांचं दुपारी भोजन प्रसाद झाला 1-1:30 वाजता की महाराज सोवळं बदलायचे, धोतर नेसायचे आणि आलेली सगळी पत्र वाचून काढायची, त्या प्रत्येक पत्राला उत्तर लिहायचं. ते सगळं काम जवळपास त्यांचं 4, 4:15 वाजेपर्यंत चालायचं. 4:15 दुपारी 4:15, 4:30 महाराज लघुशंकेला जाऊन यायचे आणि त्याच्यानंतर 4:30 वाजता महाराज सद्ग्रंथ वाचनाचा महाराजांचा वेळ होता. 4:30 ते 5:30, पावणे 6 पर्यंत. त्याच्यामध्ये महाराज वाचणारे ग्रंथ पुन्हा नम्रपणे सांगतो. एक पहिलं ग्रंथराज दासबोध, क्रमांक 2 नाथ भागवत, क्रमांक 3 समर्थांच्या साहित्यातलं शंकर देवांचं एक पान, ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्रातला 1 पान, रामानंद महाराजांचा 1 समास, रामचरित मानसाचा 1 दोहा म्हणा किंवा 1 पान. इतकं रोज सद्ग्रंथ वाचन महाराज करायचं. आधी सुरुवातीच्या काळात महाराज स्वतः, त्याच्यानंतर महाराजांचे काही शिष्य होते. महाराजांना त्यांनी विनंती केली, महाराजांनी परवानगी दिली. वामनराव अंजनकर म्हणून एक होते, ते काही दिवस वाचायचे. त्याच्यानंतर पुढे वेगवेगळे शिष्य वाचले. महाराज थकले, महाराज तिथे बसून राहायचे. त्यावेळेला कुणीतरी ते ग्रंथ वाचायचे आणि वाचताना जर काही एखादी ओवी अडली, क्षणार्धात महाराज ती ओवी सांगायचे. मग ते रामचरित मानस असो, एकनाथी भागवत असो, का ग्रंथराज दासबोध असो, हे सगळं महाराज एका क्षणात त्याचं अरे अडला का, हा हे असं आपलं सांगायचं. काय महाराज थकले होते आणि महाराजांना प्रोस्टेट ग्लँडच्या त्रासामुळे सारखं लघुशंकेला जावं लागायचं. एकदा कैलाश गोंधळे तिथेच होते, त्यांच्या सेवेत होते आणि असंच ग्रंथ वाचन सुरू होतं आणि महाराजांना त्या प्रोस्टेटमुळे सारखं लघुशंक 10-10, 15-15 मिनिटाला त्यांना जावं लागायचं. म्हणून काठी घेतली. अरे म्हणजे अरे कैलाश, ते तयारच. हो हो महाराज. एक हात त्यांच्या खांद्यावर, एका हातात काठी. महाराज तिकडे सद्ग्रंथ वाचन त्या रामानंद महाराजांच्या तिथून त्या 2 पायऱ्या उतरले आणि तिकडे चालले होते. मंदिराच्या बाहेर सगळे लोक पोथी ऐकत म्हणून एक शब्द बोलले नाही. त्याला फक्त कोणी नाही सांगितलं आणि कैलास मामा त्यांना घेऊन चालले. बाहेर उतरल्यावर हळू म्हणाले, अरे म्हणाले कोणत्या जन्माचं माझं दुरित आहे म्हणून पोथी श्रवण करत असताना मला जावं लागतंय. म्हणाले कोणत्या जन्माचं माझं दुरित असेल.
घटना सज्जनो, प्रसंग लीला प्रसंग आपण अनेकदा ऐकलाय. यातून हे आपण लक्षात घ्यावं की दुरीत आहे, दुरीत असतं. आपण जीवनाकडे पाहत असताना राग करू नये. आपण सांगून पाहतो नाही त्याला, न याला काय झालं असा फिरतो, अरे नाही त्याच्यात नशिबात नाही तर तू काय करशील, हा भाव जर आपला राहिला. म्हणून म्हणाले ही वृत्ती सुधारण्याचा हा मार्ग आहे. ते म्हणाले की अशी वृत्ती आपली तयार झाली की सावधानता पाहिजे सगळी. आणि ही सावधानता खरी आता आपल्याला कुठे पाळायची. म्हणून म्हणलं ना महाराजांनी जो चित्तशुद्धीचा उपाय आपल्याला सांगितला की रोज संध्याकाळी झोपताना आपल्या सद्गुरूंच्या समोर उभं राहावं आणि दिवसभराचे सगळे झालेले गोष्टी त्यांच्या कानात, महाराज असं केलं, एक 2 मिनिटं लागतात. आणि त्या वेळेला महाराज म्हणाले असा विचार करावा मुख्यतः की सकाळी उठल्यापासून आता झोपेपर्यंत नामासाठी किती वेळ गेला आणि नामा व्यतिरिक्त मी किती वेळ घालवला, ह्या 2च गोष्टी खरं म्हणजे त्यांना सांगायच्या. यांनी काय होईल, दक्षतेचा अभ्यास. नाथ महाराज जे सांगतात की सावधानता जी मला पाळायची की अरे नाही, काल माझ्या 330 माळा झाल्या होत्या आणि आज मी 130 वरच थांबलो, 200 माळाचं माझं डेफिशिट कशामुळे गेलं, हा विचार सावधानतेकडे नेणार आहे. आणि म्हणून ते म्हणाले की खरा शिष्य, खरा साधक दक्षता आणि सावधानता. महाराज म्हणाले ना की माझ्या माणसाने प्रपंचात भेळसांड केलेली मला आवडणार नाही, माझ्या माणसाने प्रपंच दक्षतेने करावा. पुन्हा म्हणाले मला माझा प्रपंच करता आला नाही पण मला विकत श्राद्ध घ्यायची सवय. त्याच्या पुढे जाऊन म्हणाले अरे तुमच्या प्रपंचाचं गाठोडं, तुमच्या चिंतांचं काळजीचं गाठोडे माझ्या पायाजवळ ठेवा आणि डोकं उचलून घ्या, त्या चिंतेचं गाठोडं तिथेच राहू द्या. एक नाम, बी हॅपी, बस मस्त नाम घ्या, आनंदी राहा, आनंदी राहा, मी सगळं करतो म्हणाले. पण आपला त्यांच्यावरही विश्वास नाही. आपण त्यांना सांगतो पुन्हा चिंता करत बसतो. हे ज्याला सज्जन जमेल, जमतं का, निश्चित जमेल, हळूहळू जमेल, एकदम नाही जमणार. इतक्या वर्षांचा आपल्याला ज्या विचारांनी वागण्याची सवय, तो विचार एकदम कसा बनेल. पुढे म्हणाले 187, पुढे म्हणाले जुनाट संग्रहो सवे होता. पुढचं लक्षण सांगताना जुनाट संग्रहो सवे होता, ते सर्व सांडलेली ममता, सांडिल्याची क्षिती मागुता, न करी सर्वथा निज बोधे. आता पुढचं लक्षण त्यांना सांगायचं, त्याचं इंट्रोडक्शन त्यांनी केलं की म्हणाले घरामध्ये पूर्वीच्या जुनाट खूप वस्तूंचा संग्रह होता आणि तो सगळा संग्रह सोडून देऊन, त्याच्यावरची ममता सोडून देऊन, आत्मज्ञानाच्या निजबोधाचा शब्द आहे ना शेवटी आलेला, हा निजबोधा, निजबोधे. ते म्हणाले आत्मज्ञानाच्या अनुभवामुळे त्या जुनाट सगळ्या संग्रहावरची ममता जो सोडून देतो आणि आत्मज्ञानाचा मला काय मिळवायचंय, माझ्या आयुष्याचं ध्येय काय, मला ते शाश्वत समाधान मिळवायचं, हे जो पाहतो ना, तर नाथ महाराज म्हणाले तो खरा परमार्थी साधक होतो. बघा आपल्याकडे आपल्याला कितीदा तरी आपण कपाट आवरायला घेतो, म्हणजे बाकी निजबोधाच्या पुढे ती गोष्ट खूपच पुढे जाईल. आता 9 रूम झाल्या तर कितीच ठेवावं आणि कुठे कुठे ठेवा, फेकूनच द्या वाटत नाही. हो कामाला येतं हे, बरं बायकोरी बाजूला करून ठेव, तुला काय समजतं हे बाजूला ठेव. नाही आपली ममता, किती ममता असते, जुने टी शर्ट फेकूनच द्या वाटत नाही. काय आपण आपलं सांगा, दुसऱ्यांचं कशाला सांगा, नाही का. पण हे आहे की नाही, ही ममता जात नाही आपली. पण ते म्हणाले आत्मज्ञानाचा मला काय मिळवायचंय, माझ्या या आत्मज्ञानाच्या प्राप्ती करता येणारे मध्ये जे अडसर आहे, त्या अडसरामध्ये ममता नावाचा एक गुण की याच्यात अडकतं मन, त्याच्यात अडक नाही, ठेवा बाजूला कामाला येईल, ठेवा बाजूला कामाला येईल. ही जी वृत्ती माणसाची प्रपंचातल्या वस्तूंपासून आहे, तशी ती इतरांच्या बाबतीमध्ये, नातेसंबंधांच्या बाबतीमध्ये इतके गुंतून आपण राहतो. तर म्हणाले ना महाराज, संत सकल सांगतात ना, अरे तू जन्माला आला, आपल्या मुलामुळांना वाढवलं, त्यांना ग्रॅज्युएट केलं, लग्न केलं, तुझा प्रपंच संपला, त्याला त्याचा प्रपंच करू द्या. मुलांच्या प्रपंचामध्ये आईबाबांनी किती लक्ष द्यावं, त्यांनी काय होणार आहे, तुम्ही तुमच्या साधनापासून नवे नवे तुमच्या ध्येयापासून दूर जाता.
वानप्रस्थ जो सांगितला आणि त्याचा आदर्श आपण जो पाहिला दोन सत्पुरुषांमध्ये, आपण भाग्यवान आहेत. आदरणीय बाबा म्हणजे कस्तुरे शास्त्री आणि दुसरे आप्पा. आप्पांनी तर 4ही आश्रम, बाबांना तो 4था आश्रम स्वीकारता नाही आला. त्याची कारणं वेगळी आहेत. त्याचं कारण मुख्य असं आहे की बाबांच्या पत्रिकेत तो योग नव्हता. मी म्हणा असं कसं काय सांगू तुम्हाला. आता पुढे एक मला तो विषय घ्यायचा आहे. पण आपण आरती जी म्हणतो की नाही, कर्पूर आरती आपल्या महाराजांची, ती डॉक्टर कुर्तकोटी म्हणजे महाभागवतांनी केलेली. लिंगेश गौडा पाटील हे त्यांचं मूळ नाव, जे महाराजांच्या सत्शिष्यांपैकी एक होते. म्हणजे पहिले सत्शिष्य आनंद सागर, दुसरे ब्रह्मानंद महाराज, तिसरे कोटी रामानंद, कुर्तकोटी रामानंद, वयाच्या दृष्टीने आपण असे जे आपल्याला आपण जे सद्गुरू पंचायतनामध्ये घेत होतो. विषय असा आहे की डॉक्टर कुर्तकोटी म्हणजे महाभागवत आणि आदरणीय बाबांचा संबंध. आदरणीय बाबा त्यांच्या तारुण्यामध्ये नाशिकला शिकत असताना डॉक्टर महाभागवत किंवा डॉक्टर कुर्तकोटी ज्यांना आपण म्हणतो, हे शंकराचार्य पदावर होते संकेश्वरच्या. पुढे तिथून ते नाशिकला आले. त्याला फार मोठं काम करायचं होतं आणि केलंही त्याने. तर नाशिकला पाठशाळेमध्ये शिकत असताना बाबा आदरणीय कस्तुरे शास्त्रींचा आणि महाभागवतांचा जो संबंध आला, तेव्हा त्यांनी बाबांची बुद्धिमत्ता पाहिली, बाबांचं आचरण पाहिलं, बाबांची वृत्ती तपासून पाहिली. आणि कुर्तकोटी हे लक्षात आलं की आपलं उत्तर आयुष्य सुरू झालंय, तेव्हा आपल्या या पीठावर शंकराचार्य म्हणून बसण्यासाठी अत्यंत योग्य असा मुलगा जर कोणी असेल तर ते यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे. म्हणून डॉक्टर महाभागवतांनी नाशिकच्या आणि पुण्याच्या मोठमोठ्या ज्योतिषांना बाबांची पत्रिका दाखवली. तेव्हा ते म्हणाले की यांच्या आयुष्यात संन्यासाचा योग नाही आणि संन्यासी झाल्याशिवाय शंकराचार्य, म्हणून तुम्ही यांचा नाद सोडून द्या. पण व्यक्तिशः बाबांची इच्छा तशी होती, पण तसा योग नव्हता. असो, मुळात मला सांगायचं काय की तो वानप्रस्थ जो आहे तो या दक्षतेचा भाग आहे. तो वानप्रस्थ या निर्ममतेचा आहे. माझ्या माहितीप्रमाणे कस्तुरे शास्त्रींच्या धाकट्या मुलांचं लग्नही राहिलेलं होतं. पण ते म्हणाले आता माझं वय 58 वर्षाचं झालं आणि मी आता वानप्रस्थ स्वीकारला पाहिजे, कारण आतापर्यंत ज्या कार्यासाठी परमात्म्याने मला जन्माला घातलं ते कार्य संस्कृत प्रचार प्रसाराचं मी केलंय. आता मला माझा उद्धार करून घेण्यासाठी, मला ब्रह्मज्ञान प्राप्तीसाठी एकांत हवा आहे. आणि इतका स्पष्ट स्वच्छ निश्चल असा निर्धार, अशी निष्ठा बाबांकडे होती. आणि वयाच्या 58-59व्या वर्षी हा महापुरुष घर सोडून रानामध्ये अरण्यामध्ये निघून गेला. सांगायचं काय सज्जनो की ही ममता सोडल्याशिवाय जमणार नाही. ही आपल्याला कशाने होईल खरं, आणि हे नित्य श्रवणाने होते. आज प्रवचन ऐकलं आपण किंवा आज प्रवचन आपण केलं, आपल्यासाठी विषय संपला असं होता कामा नये याचा विचार. आणि काय होतं माहिती का, जेव्हा तुम्ही सांगता तेव्हा अंतःकरणावर त्याचे काहीतरी शिंतोडे पडतातच त्या सद्विचारांचे, आणि त्याचा परिणाम सज्जनो, अहो खसखसीचा दाना टाकला तर तो सुद्धा त्याला अंकुर येतो. एवढ्या मोठ्या 5.5-6 फुटाच्या देहावर जर नामाचा आणि सद्विचारांचा सारखं जर शिंपण झालं, कधी ना कधी तरी त्याला येईलच. नवे मला सांगा, आपल्याला काहीच कळत नव्हतं तेव्हा आपला अनुग्रह झाला, तेव्हा सत्पुरुष कोण होता आपल्याला माहित नव्हतं. पण सत्पुरुषाला माहित होतं की हा जीव काय आहे, आणि त्या सत्पुरुषाची जी दृष्टी त्या काळात आपल्यावर पडली सज्जन हो, ती आज तागायत सगळ्यांच्या बाबतीत काम करते की नाही बघ. मधला काहीही काळ किती गेला तरी ते उगवलेलं पुन्हा जसंच्या तसं कामाला येतं. फक्त एक आहे मात्र की त्यासाठी आपल्याला एक प्रयत्न, सन्मार्ग सोडता कामा नये. आणि तो सन्मार्ग न सोडण्यासाठी, परमार्थ मार्गावर चालण्यासाठी ते म्हणतात की निजबोध आत्मज्ञानाचा अनुभव
घेण्यासाठी ममता सोडावी लागते आणि सोडल्यानंतर सुद्धा त्या साधकाला ममता सोडल्याची क्षितीही दुःख यत्किंचितही नसतं. किंबहुना जसा जसा माणूस सन्मार्गावर चालायला लागतो सज्जनो, तसा तसा अधिकाधिक सन्मार्गी सत्संगी उत्तम साधकाकडून ज्येष्ठ नामसाधक, आपण इतकंच पाहू, ज्येष्ठ नामसाधकाकडे निश्चितपणे जातो, निश्चितपणे. पण ममता सोडावी लागेल. पुढे म्हणाले, देही दृढ धरावी अहंता, तेने देहा संबंधीची ममता, देहाभुमाने नातळे चित्ता, गेली ममता न लगता. देह नश्वरे देखिला, विष्टामूत्रांचा मोदळा, या लागी अहंकारू गेला, सोहम लागला दृढभावो. नाथ महाराज म्हणाले, एकदा हळूहळू ममता सुटायला लागली की त्या साधकाच्याही लक्षात येतं की हा ज्या देहाला मी इतकं जमतो, ज्या देहाला मी ईश्वर मानून जपत असतो, नाही मला झोपायला असं पाहिजे, मला खायला असं पाहिजे, मला उठायला, मला ब्रशच पाहिजे, मला आमकीच पेस्ट पाहिजे, वगैरे वगैरे देहांचे जे लाड आपण सगळे मिळून करतो. काय काय तोंड धुण्याचे प्रकार असतात, साहित्य काय काय असतात, राखुंडी आणि बोटाशिवाय काहीच नव्हतं, तरी 100 वर्ष दात पडत नव्हते. आणि आता 100 प्रकारच्या क्रीम आणि 100 प्रकारचे ब्रश, जीभ धुवायचं वेगळं, दात घासायचं वेगळं, घशामध्ये घालायचं वेगळं, करायचं वेगळं, तरी वयाच्या 40व्या वर्षी मोकळे रिप्लांट नाही का. ही ममताच राहत नाही. आणि त्या साधकाच्या हे लक्षात येतं की हे देहाची ममता जी आहे, आणि तो विचार इतका स्पष्ट करतो की अरे देह म्हणजे काय, तर विष्ठामूत्रांसाठी केलेला एक गोळा आहे म्हणाले. हा देह, पंचमहाभूताचा देह जो आहे हा विष्ठामूत्रांचा गोळा आहे, हे लक्षात यायला लागतं. सज्जन, हे माहित नाही अशातला भाग नाही. समजणं आणि उमजणं यातला जो भाग आहे ना, तो हा की समजल्यावर त्याप्रमाणे तुमची प्रतिक्रिया दैनंदिन जीवनामध्ये येणं, याला उमगणं असं म्हणतात. एक गोष्ट समजली, सगळ्यांना माहिती, ब्रह्मसत्य जगन्मिथ्या किंवा नैनंद चिंदती शस्त्रांनी वगैरे. दुसऱ्याच्या घरी कोणाचा मृत्यू झाला की त्याला जाऊन समजून सांगणं फार सोपं असतं. तुमच्या घरी मृत्यू झाल्यावर तुम्हाला हे कोणी सांगण्याची वेळच येऊ नये नैनंद चिंदती शस्त्रांनी, तर ते नैनंद चिंदती शस्त्रांनी तुम्हाला उमगलं असं होतं, समजलं. सगळ्यांना गीता सगळ्यांची पाठ आहे, 12वा अध्याय 15वा अध्याय, तर फक्त कोणी जायचाच वेळ की सुरू आहे. पण माझ्या जीवनात तो प्रसंग आला. महाराज काय म्हणाले, वेदांत आचरणात आणावा. महाराजांना अपेक्षित आहे वेदांत आपल्याला जीवनात आचरता आला पाहिजे. तो कसा, हा समजणे. म्हणून ते म्हणाले की त्याच्या लक्षामध्ये येतं की हे देह म्हणजे मलमूत्राचं गाठोड आहे, मोठा गोळा आहे, आणि त्या देहासंबंधीची सुद्धा ममता, काय सांगावं तुम्हाला, चित्ताला त्याच्या शिवत नाही. आणि ममता लगेच नाही शिवते. आपल्याला ही अवस्था अजून आलेली नाही, आपल्याला ही आणायची आहे, नाही का. आपण सगळे या मार्गावर चाललोय, तेव्हा आपल्याला काय. पुढे म्हणाले, ही सगळी हे गेल्यावर काय होतं म्हणाले, देहाची ममता गेल्यावर अहंकारू गेला, सोहम लागला दृढभाव. मग सोहम, मी ब्रह्म आहे, या भावनेकडे तो जायला सुरुवात होतात. हे कोण सांगतंय, भगवान गोपाल कृष्ण उद्धवाला सांगतायत द्वारकेमध्ये आपल्या याच्यामध्ये बसून. आणि त्याचा सगळा लाईव्ह चित्रपटाचा तो भाग नाथ महाराज मराठीत आपल्याला सांगतात की अरे, आणि नुसता सांगत नाही त्यांचा पाहून, तर ते जगून सांगतायत, जगून स्वतः ते या सगळ्या यातनं गेले. दृढ वाढवून सोहंता, त्याने सांडविली अहम ममता, ही 4थी अवस्था जाण शिष्याची. ते म्हणाले की भगवंताच्या ठिकाणी अशा प्रकारचा भाव स्थिर होतो, दृश्याची ममता कमी होते, आणि हाच 4था सद्गुण निरममता. कुठेही ममता, बेसिकली अगदी पहिलं त्यांनी जे सांगितलं की देह भावना, देह बुद्धी, देहाचीच ममता जिथे राहिली नाही, तिथे इतर गोष्टींचा काही प्रश्नच येत नाही. नाथ महाराज सांगतात की 4था सद्गुण जो आहे तो निरममता. पुन्हा एकदा सांगतो, पहिला सन्मान कुठे इच्छू नाही, दुसरा निरमत्सरता, तिसरा सावधानता किंवा दक्षता, आणि 4था सद्गुण ते म्हणाले ममता नसावी. आता 4था झाल्यानंतर नाथ महाराज म्हणतात पुढचे फार सुंदर. बरं, आज तो होणार नाही, पण जस्ट सुरुवात करूया. पुढचा
पुढे म्हणाले, गुरुमाता गुरुपिता गुरु गणगोत तत्वता गुरुबंधू सहृदयता निज स्वार्था शिष्यांच्या, गुरुपरिचर्या नित्यकर्म गुरुसेवा हाची स्वधर्म, गुरु तोची आत्माराम सहृदय संभ्रम सद्गुरूंसी, ऐसे सद्गुरुसी सहृदपण असावे शिष्यासी संपूर्ण, हे पाचवे लक्षण गा लक्षण सत्य जाण उद्धवा. पाचवं लक्षण जे सांगितलंय सज्जनो, हे पाचवं लक्षण त्यांनी सांगितलंय. एक एक झालंय की सन्मान इच्छू नाही, नाम सुरू आहे. निर्मत्सरता नाहीये, नाम सुरू आहे. दक्षता आहे, रोजची नामसंख्या आहे, वृत्तीकडे लक्ष आहे, वृत्ती कुठे जात नाही ह्याच्याकडे लक्ष आहे. अशा सावधानतेने साधक वागतोय. त्याच्यानंतर निर्ममता हळूहळू येते, नाही का? एक सद्गुण वाळा की दुसरा करावाच लागतो. एकदा संध्या तुम्ही करा. जे लोक संध्या करत नाही त्यांनी संध्या करून पहा. संध्या तुम्ही करायला लागलात, एकदा संध्या केली असं वाटतं अरे 2 वेळा केली पाहिजे. एकदा संध्या केली की पूजा करा वाटते. सज्जन हो, आपल्या घरची पूजा पुरुषांनीच करावी. शास्त्र असं सांगतं की घरच्या देवदेवतांची कुलधर्म कुलचार काय असेल ते पुरुषांनी करावी. स्त्रियांनी पूजा घरची करूच नाही. पण आता पुरुष करतच नाही म्हणून त्या देवांना तसं ठेवू नये म्हणून अनेक घरात स्त्रिया सुद्धा पूजा करतात. त्याला काही हरकत नाहीये. पण त्यांनी स्वयंपाक पाणी पण करायचं, पूजाही करायची. आपण काय व्हॉट्सअप पारायण असं होता कामा नये. विषय असा सांगितला की नाथ महाराज म्हणतात की या 4 सद्गुणांनंतर, या 4 लक्षणांनंतर साधकाचा 5वा अत्यंत महत्वाचा जर काही गुण असेल तर श्री सद्गुरूंबद्दल अत्यंत आपलेपणा असणं हा साधकाचा सगळ्यात मोठा सद्गुण आहे. म्हणाले, त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधुं सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव असं आपल्याकडे म्हटलं जातं. नाथ महाराज तेच म्हणाले की माझं गणगोत, माझा सखा, माझा मित्र, माझा आईबाप, माझा सद्गुरू, सगळं सगळं जर कोण असेल तर तो माझा सद्गुरूच आहे. इतकी आपलेपणाची भावना. आणि म्हणाले की अशी सद्गुरूंची भावना झाल्यानंतरची सेवा, इतकी आपलेपणा असल्याशिवाय सेवा धर्मच निर्माण होणार नाही. आणि जेव्हा आपलेपणा असतो ना तेव्हा ते आपलेपणाचं प्रेम, त्याच्यासाठी काहीतरी करणं, त्याच्यासाठी काहीतरी आणणं, त्याच्यासाठी काहीतरी देह झिजवणं हे अत्यंत महत्वाचं आहे. सद्गुरू बद्दलची आपुलकी, सद्गुरूंबद्दलचं प्रेम व्यक्त करण्याची पद्धत म्हणजे सद्गुरूंची सगुणातली सेवा. ज्यांना ज्यांना लाभली त्यांनी अवश्य करावी. त्याच्या पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो की महाराज म्हणाले माझी खरी जर तुम्हाला काही सेवा करायची असेल तर म्हणाले नामसेवा ही माझी सेवा आहे. पुढे म्हणाले 2 गोष्टी करा. एक, कोणाचं अंतःकरण दुखवू नका आणि नामाला सोडू नका. सद्गुरू सेवेबद्दल तुम्हाला सांगत असताना काय सांगू तुम्हाला, आत्ता ज्यांचा विषय काढला आपण डॉक्टर पूर्तकोटी किंवा श्री महाभागवत, हे कर्नाटकातले राहणार आहे. वयाच्या 14व्या वर्षी अत्यंत बुद्धिमान, वयाच्या 14व्या वर्षी ते त्या काळात मॅट्रिक झाले. इंग्लिश आणि संस्कृत या दोन्ही विषयामध्ये ते पहिले आले होते कर्नाटकात. आणि गीतेवर त्यांनी इंग्रजीमधून जो प्रबंध लिहिला त्याला वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीने पीएचडी दिलेली. तो प्रबंध त्यांनी वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीला त्या काळात पाठवला होता. अतिशय बुद्धिमान माणूस. माझ्या माहितीप्रमाणे बेलधडीला ब्रह्मानंद महाराजांनी 13 कोटी जपाचा संकल्प करून त्याच्या पूर्णाहुतीसाठी महाराजांना बोलवलं होतं. गोंदवलेकर महाराज देहात होते 1905 साली. तेव्हा पूर्तकोटींचे वडील हे त्या 13 दिवसापैकी एका दिवसाचा सगळा खर्च देणार होते. म्हणून ब्रह्मानंद महाराजांनी त्यांना सांगितलं की बाबा या वेळेला
जवळपास 1000-1500 माणसं येतील म्हणाले. गौडा पाटील त्यांचं नाव, कुर्तकोटींच्या वडिलांचं. तर तुम्ही एक दिवसाचा खर्च द्याल का किती? तर ते म्हणाले नाही नाही, किती माणसं आले तर एका दिवसाचा खर्च येईल, असा निरोप त्यांच्याकडे ब्रह्मानंद महाराज घेऊन गेले होते. तेव्हा तिथे हे होते कोण? डॉक्टर कुर्तकोटी. लहान होते बाहेर, ब्रह्मानंद महाराजांपेक्षा ते लहान, पण अत्यंत विद्वान. तर तेव्हा ब्रह्मानंद महाराज त्यांना काय म्हणाले कुर्तकोटीला, अरे माझे सद्गुरू येणार आहे, तर तू तेव्हा दिवशी ये. फार सुंदर आहे बरं. तर ते म्हणाले मला तुमचे सद्गुरू पाहायचे. आणि हे अत्यंत विद्वान, अतिशय बुद्धिप्रामाण्यवादी कोण? डॉक्टर कुर्तकोटी आले. ब्रह्मानंद महाराजांनी त्यांची ओळख करून दिली आणि सांगितलं हा गौडा पाटलांचा मुलगा लिंगन गौडा पाटील, हा तर्कशास्त्राचा फार मोठा अभ्यासक आहे, यांचं शिक्षण इतकं इतकं झालेलं आहे, हा असं शिक्षण घेतो. महाराजांनी फक्त एक वेळ त्यांच्याकडे पाहिलं. बरोबर आहे. थोडा वेळ सगळी मंडळी गेल्यावर ब्रह्मानंद महाराजांना थोरले महाराज म्हणाले अरे त्याला बोलव बरं. आले, पाहिलं, काय जुजबी चौकशी. पुन्हा गेले. पुन्हा दुपारी 2 वाजता भोजन प्रसाद वगैरे झाल्यावर महाराज पुन्हा ब्रह्मानंद महाराजांना म्हणाले अरे त्याला बोलव बरं. त्यांना घेऊन जाताना ब्रह्मानंद महाराज काय म्हणाले, अरे महाराजांची कृपादृष्टी तुझ्यावर पडली बरं, महाराज तुला सारखं बोलवत आहेत, याचा अर्थ ते तुला जवळ घेणार आहे. पण हे बुद्धिप्रामाण्यवादी असल्यामुळे ते म्हणाले बरोबर काय. आणि त्याच्यानंतर दुपारी महाराज त्याला म्हणाले गीतेच्या एखाद्या श्लोकावर बोल म्हणाले, महाभागवताला. तर ते काय म्हणाले, मला मराठीत काही बोलता येत नाही म्हणाले, मी इंग्रजी किंवा कर्नाटकात बोले. तर महाराज म्हणाले इंग्रजीत किंवा कर्नाटकात काही बोलू नको, तुला जसं मराठी येईल आणि जे काही तुला सांगता येईल ते सांग म्हणाले, मला समजेल. म्हणून ते थोडं कर्नाटक मिश्रित मराठीमध्ये डॉक्टर कुर्तकोटी एका श्लोकावर भगवद्गीतेच्या महाराजांसमोर बोलले. एक 5-10 मिनिटं बोलले. त्याच्यानंतर महाराज काय म्हणाले ब्रह्मानंदांना, अरे खरी गीता यालाच कळाली म्हणाले. कुर्तकोटींविषयी मला सांगायचं, आधी कुर्तकोटीचं मला तुम्हाला ते काय व्यक्तिमत्व होतं हे मला सांगा. तर ते म्हणाले अरे खरी गीता यालाच कळाली म्हणाले. बर. पण ती दुपारचा हा प्रसंग झाल्यानंतर महाराज त्यांना म्हणाले तुला काही पाहिजे का म्हणाले. ते म्हणाले मला नाही काही पाहिजे, काहीच नाही पाहिजे. बघा कुर्तकोटींना थोरले महाराज म्हणतात की तुला काही पाहिजे का, मी तुला काही देऊ का. तर ते म्हणाले नाही मला काहीच नको म्हणाले. मग महाराज काय म्हणाले, तुला काही विचारायचंय का. पहा प्रसंग, त्यातली वाक्य आणि त्याच्यातून काय घ्यायचं बघा. म्हणून महाराज जे म्हणाले मला अज्ञानी फार आवडतं. याचा अर्थ ज्ञानी असू नाही असंही नाही बरं का. मुद्दा मी गोष्ट सांगतोय की ज्ञानी पण असावं, आणि ज्ञानी असेल तर काय होतं. ते म्हणाले तुला काय पाहिजे. आपल्यासारखं असतं फक्त पटकन म्हणा असतं की मला तुमचं करा, मला नाम द्या, मला मुक्त करा, मला अमकं द्या, काहीतरी परमार्थातलं आपण मागितलं असतं नाही की, किंवा मला सुखी करा नाही की. ते म्हणाले मला काहीच नको. मग महाराज काय म्हणे तुला काही विचारायचंय का. तर तो म्हणाला हो. डॉक्टर कुर्तकोटी काय म्हणाले, मला विचारायचंय म्हणाले. पहा ज्ञानी शिष्य आणि ज्ञानी शिष्याकडनं आपण अज्ञानी काय घ्यावं हे तुम्हाला मला सांगायचं, आपण सगळेच बरं. ते म्हणाले हो मला विचारायचंय म्हणे तुम्हाला. बरं. आणि डॉक्टर कुर्तकोटी तरुण वयातले, अगदी 1905 सालचे कुर्तकोटी म्हणाले मला तुम्हाला 2 प्रश्न विचारायचे आहेत म्हणे महाराज. अगदी कॉन्फिडेंटली महाराजांच्या डोळ्यात डोळे घालून. कुर्तकोटी म्हणाले उपनिषदांमध्ये जे शाश्वत समाधान सांगितलेलं आहे ते तुम्हाला प्राप्त झालं आहे का. ब्रह्मचैतन्य महाराजांना हा प्रश्न हा तरुण युवक विचारतोय. उपनिषदामध्ये जे शाश्वत समाधान सांगितलं आहे ते तुम्हाला प्राप्त झालं का. आणि माझा दुसरा प्रश्न तुम्हाला आहे, जर ते तुम्हाला प्राप्त झालं असेल तर ते तुम्ही मला देऊ शकता का. काही की नाही.
ज्ञानी शिष्य जर असेल तर काय मागावं. तर हा विचार करा. एक युवक आहे जो अत्यंत बुद्धिमान आहे, की ज्याला त्या काळामध्ये कोणताही लग्गा नाही, वशिला नाही, केवळ त्याच्या ज्ञानाच्या पात्रतेवर त्याला वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी तिथून PhD पाठवते. जो 10वीला कर्नाटकातनं पहिला आहे, संस्कृत आणि इंग्रजीमध्ये पहिला आलेला आहे पुन्हा त्यातल्या त्यात, असा विद्वान विद्यार्थी महाराजांना विचारतो की उपनिषदांमध्ये जे शाश्वत समाधान सांगितलं ते तुम्हाला प्राप्त झालंय का, म्हणजे ब्रह्मज्ञान तुम्हाला मिळालंय का, आणि नंबर 2 ते ब्रह्मज्ञान तुम्ही मला देऊ शकाल का. महाराज स्मित हास्य केलं आणि मग ते म्हणाले उद्या सांग. त्याला तेव्हाच वेळ सांगितलं, पण मी मात्र तुम्हाला उद्या सांगतो. म्हणजे मग उद्या तुम्ही सगळेजण पुन्हा याल. आणि त्याच्यानंतर जे महाराज बोलले आणि त्याच्यानंतर महाराजांनी त्यांना जी अनुभूती दिली आणि त्याच्यानंतर त्यांनी जी सद्गुरूंची सेवा केली. आपला विषय काय चालला की सद्गुरूंबद्दल अत्यंत आपलेपणा असावा आणि तो आपलेपणा तुमच्या कृतीतून सद्गुरूंना पण दिसावा आणि तो तुमच्यासाठी कसा फायदेशीर आहे हे आपण उद्या पाहू. आजची झालेली सेवा नाथ महाराजांच्या आणि सद्गुरुनाथांच्या चरणी आपण अर्पण करूया आणि त्यानंतर आपली प्रार्थना रोजची जी नाथभागवत जी नाथांनी आपल्यासाठी लिहिली, अतिशय महत्वाचा आणि सुंदर असा अभंग श्रीराम सुख. आवडीने भावे हरी नाम घेसी, आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, सर्व आहे. आवडीने भावे नको खेद करू कोणत्या गोष्टींचा, नको खेद करू कोणत्या गोष्टींचा. पती लक्ष्मीचा जाणत से, जाणत से. आवडीने सकल जीवांचा करीतो सांभाळ, सकल जीवांचा करीतो सांभाळ. तुझ मुकलीला ऐसे नाही, ऐसे नाही. आवडीने भावे जैसी स्थिती आहे तैशा परी, जैसी स्थिती आहे तैशा परी. कौतुक पाहे संचिताचे, संचिताचे. आवडीने भावे एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा. हरी कृपे त्याचा नाश आहे, नाश आहे. आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, सर्व आहे. आवडीने भावे, आवडीने भावे, आवडीने भावे.
सद्गुरुनाथ महाराज. लगेच 5 मिनिटाचा